हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज मी तुम्हाला थोडीशी कलिंगरची माहिती देणार आहे। 5-6 मिनिटांमध्ये, जास्त वेळ पण तुमचा घेणार नाही। 5-6 अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कलिंगर घ्यायला जासान तर तुमचे जे पैसे आहे ते वेस्ट होतील नाही। त्यासाठी मी हे 2 कलिंगर घेतले। आता हे बघा, एक लंबा साईजचा आहे आणि हे गोल साईजचा आहे आणि याला असं देठ पण आहे। तर पहिली टिप्स तसे देठ पण पाहिजे। आणि ही जी आहे हे बघा, याला कसे असे डाग पडलेले आहे। हे असे डाग पडलेलंच पाहिजे, एकदम थोडं असं खरबडलेलंच पाहिजे, म्हणजे ते ताजे शेतातले तोडून आणलेले असतात। ही दुसरी टिप्स। आणि हा जो पिवळा डाग आहे हा पडलेलाच पाहिजे एका साईडनं। याने ओळखल्या जातं की तुमचं जे टरबूज आहे हे तयार झालं आहे खाण्यासाठी। तर हा असा पिवळा डाग असला तेव्हाच टरबूज घ्यायचं। एका साईडनं पडून जातो तो, जेव्हा टरबूज आतमधून छान असं लाल आणि गोड तयार होऊन जाते तेव्हा। ही तुमची टरबूज ओळखायची तिसरी टिप्स। आता ही बघू शकता तुम्ही, हा गोल साईजचा आहे थोडासा आणि हे थोडासा जुना आहे, म्हणजे 15-1 दिवस झालेच नाही याला। तर हा थोडा लंब्या आकाराचा राहतो आणि यामध्ये अंड्यासारखा हे टरबूज आणि यामध्ये पाणी जास्त राहतो। तर तुम्हाला असं बी घ्यायचं असलं तरी चालेल, हे पण गोड आणि लाल असेल। तर ही तुमची चौथी टिप्स, टरबूज ओळखायची। आणि हा असा पिवळा डाग घ्यायचा पडलेला। तर हे तुम्हाला दिसत असेल वल्लसर पिवळ्या कलर जो आहे टरबूजचा त्याच्यावरती, तर हे फक्त कॅमेराचं आहे, ते बाकी काही नाही। हे फोनच्या कॅमेरानी थोडंसं असं पाण्यासारखं दिसत आहे। आता ही जी टरबूज आहे, आता तुम्हाला मी 5वी टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही केव्हा बी टरबूज घ्यायला जासान तर असं ओळखायचं। असा डबडब आवाज नाही यायला पाहिजे, एकदम असा टकटक आवाज यायला पाहिजे। असंच चेक करूनच घ्यायचं। जेव्हा पण कलिंगर घ्यायला गेले तेव्हा लगेच लक्षात येऊन जाईल तुमच्या की टरबूज छान असं लाल आहे आणि गोड आहे, खाण्यासाठी तयार झालेला आहे। आणखी थोडंसं असं ठोकून दाखवते तुम्हाला हे बी। आता हे जास्त जोराने नाही ठोकलं मी, या तुम्ही असं जोरजोराने ठोकून बघायचं। आणि हे देठ आहे हे पाहिजेच असं टरबूजाला, म्हणजे ते लक्षात येऊन जातं की हे शेतातून तोडून आणले आहे। आता आपण हे धुवून काढूया आणि कट करून बघू। हे लाल आणि गोड आहे की नाही, दोन्ही पण कट करू। चाकू घेतला, आता एक कट करते, दाखवते तुम्हाला की मस्त नसे हे लाल आहेत की नाही। मधला भाग कट करूया। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही उन्हाळा लागला आहे तर आपण जास्त फ्रूट म्हणजे अंगूर या टरबूजच खातो। तर घरी आणली की मग तिला एकदम असे पांढरे पांढरे निघून जातात, वरतून तर छान दिसता कलर, आणि हे केमिकली आहेत की नाही हे पण तुमच्या लक्षात येऊन जाईल। असं कट करून घेतले की एक टिश्यू पेपर घ्यायचं आणि असं चेक करायचं की टिश्यूला असा कलर लागते का, म्हणजे ते इंजेक्शन वगैरे मारून शाने तयार केलेलं नाही आहे। आणि ही जी बिया आहे ह्या काळ्या, म्हणजे हे असं पक्क झालेलं आहे खाण्यासाठी। ही झाली तुमची 6वी टिप्स। आता आपण हे ही तर मस्त असं लाल आणि गोड आहे। आता आपण हे बघूया की लाल आणि गोड आहे की नाही। तर आपण मधलाच भाग कट करू। हे एकदम नवीनच आहे। दोन्ही टरबूज व्यवस्थित बघून आणले आहे मी, पण आता चेक करूया। हा पण लालच आहे, कारण की जो डाग पडलेला आहे पिवळा तो चांगलाच पडलेला आहे।
काढून घेते। हे बघा किती लाल आहे आणि हे अजिबात केमिकल पकवलं नाही आहे, इंजेक्शन वगैरे देऊन छानी एकदम शेतातले टरबूज आहेत। हे एकदम लाल चटक आणि गोड आहे मस्त। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला माझा वेळात वेळ काढून तुम्ही ना माझा आजचा हा कलिंगर कसं घ्यायचं चेक करून याचा व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच। बाय।